सुंदरबनच्या जंगलात सगळे प्राणी अगदी आनंदाने आपापली कामे करून राहत होते. अहो, कामे म्हणजे काय काय झालं, जंगलातल्या प्राण्यांनी काय केलं, त्यांनी दुकाने चालू केली. कशाची बघा. गुट्टू ससेभाऊनी गाजराचं दुकान टाकलं होतं. नंतर भोले हत्तीदादांनी किराणा दुकान चालू केलं होतं. चंचला खारीताईंनी अक्रोडचं दुकान, चंपा हरणताईंनी अंजिराचं दुकान, छोटे उंदीर मामानी शेंगाचं दुकान आणि राहिल्या कोण, सुंदरीताई, आपल्या सुंदरी मांजरीनताई. त्यांनी अहो कशाच टाकलं माहितीये का, दूध, दही, ताक, लोणी, तूप, खवा याचं दुकान टाकलं होतं. सगळे एकमेकाकडून माल घेऊन पैसे देऊन सगळे प्राणी अगदी आनंदाने मजेत जगत होते. पण त्यांच्या आनंदाला एकदा दृष्ट लागली. काय झालं माहिती आहे, अहो त्या सुंदरबनच्या जंगलात एक भयंकर दुष्ट वाघ आला. अतिशय दुष्ट होता. तो सगळ्या प्राण्यांना त्रास द्यायचा. दिसला प्राणी की खाऊन टाकायचं, दिसला प्राणी की खाऊन टाकायचं. त्यामुळे सगळे प्राणी घाबरले. ते दडून बसायचे झुडपात. दिवसा डवळ्या आपली दुकाने बंद करून बसायचे. मग अगदी शेरखान महाराज सुद्धा त्या वाघोबा पुढे यायला घाबरत असत. असं असताना आता काय करायचं, प्राण्यांना प्रश्न पडला. ह्या वाघोबाला कसं हाकलायचं, पण त्यासनी उपाय सापडेना. मग एके दिवशी काय झालं, सुंदरी मांजरीनताई आपलं सकाळच्या वेळेला दुकान उघडायला निघाल्या. गेल्यात बघत्या तर तिथे त्यांचं दुकान नाही. अरे, हे काय झालं. त्यांनी मग इतर प्राण्यांना सांगितलं, माझं दुकान नेलं कोणीतरी. मग त्याचं असं झालं की हे वाघोबा भयंकर होते. दिसला प्राणी की खायचे. मग त्यांच्या या स्वभावामुळे का नाही, वाघोबानी एका गुहेत आपलं ठाण मांडलं होतं आणि त्या गुहेपाशी कुठलाही प्राणी येत नव्हता वाघोबांच्या भीतीनं. त्यामुळे दिवसा प्राणी सुद्धा दिसायचा नाही त्यांना आणि गुहेजवळही कुठला प्राणी फिरकायचा नाही. त्यामुळे वाघोबांना खूप भूक लागायची. आता काय करायचं, आपण शिकार कशी करायची, त्यांना कोडं पडलं होतं. मग त्यांनी काय केलं, एकदा रात्री जंगलातनं फिरत असताना त्यांनी बघितलं सुंदरा मांजरीताईचं दुकान, दुधाचं, दह्याचं, लोण्याचं, ताकाचं. त्यांनी काय केलं, आपल्या पंजानं दुकान वडत 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 आणलं आणि आपल्या गुहेच्या बाहेर उभा केलं. त्यांच्या मनात काय आलं, आपल्या गुहेच्या बाहेर दुकान उभा केलं की कुठला ना कुठला प्राणी तिथं दुकानातलं खायला येणार आणि तो आला की आपण शिकार करायची. हा विचार त्यांनी डोक्यात केला वाघोबांनी. मग दुसऱ्या दिवशी सुंदरा मांजरीनताई आल्या. बघत्यात तर दुकान नाही. मग त्यांनी इतर प्राण्यांना सांगितलं, अहो माझं दुकान चोरीला गेलं, दुकान चोरीला गेलं. सगळे प्राणी घाबरले. सुंदरा मांजरीनताईंचं दुकान कसं चोरीला गेलं. मग सगळे शोधू लागले, पण दुकान काही सापडेना. दुकान होतं वाघोबांच्या गुहेसमोर. मग सुंदरा मांजरीनताई वाघोबाच्या गुहेच्या तिथं गेल्या. त्यांनी बघितलं आपलं दुकान. मग त्यांच्या डोक्यात आलं, अरे ह्या दुष्ट वाघोबाचं काम आहे. मग त्या एका झाडीत लपून बसल्या. बघूया आता काय होतंय म्हणल्या. वाघोबा दुकानचं काय करतात ते म्हणून त्या झाडीत लपल्या. तेवढ्यात तिथं एक हरणीताई आली. तिला दूध पाहिजे होतं. आली, ती बघितलं वाघोबाने आणि वाघोबानी जेब घेतली, हरणीताईला मारून खाऊन टाकलं. हे सुंदरा मांजरीनताईनं बघितल्यावर त्या खूप घाबरल्या. म्हणजे असं डोकं वापरले वाघोबानी, माझं दुकान आणून दुकानात प्राणी येतील त्यासनी खायचं. का तर त्यांच्या भीतीने त्यांच्या गुहेजवळ पण कोण येत नव्हतं. हे सुंदरा मांजरीनताईच्या लक्षात आलं. मग त्यांचा गुट्टू ससेभाऊ मित्र होते. त्यांनी ही कल्पना ससेभाऊला सांगितली. वाघोबानी माझं दुकान नेलंय आणि तिथं नेऊन ते शिकार करतात प्राण्यांची. ससेभाऊ म्हणाले, सुंदराताई तू काही काळजी करू नको. माझा मित्र
लखन माकड दादा आहे त्याच्याकडे जावे आपण. मग ते दोघे लखन माकड दादाकडे गेले आणि त्यांनी लखन माकड दादाला सांगितले. मग त्या तिघांनी एक योजना केली की गुट्टू ससेभाऊनी गुहेजवळच्या झाडाखाली जायचं. ससेभाऊंना बघून वाघोबा बाहेर येतील. वाघोबा बाहेर आले की लखन माकड दादानी शिट्टी वाजवायची. शिट्टी वाजवली की गुट्टू ससेभाऊ झाडावर चढतील. गुट्टू ससेभाऊ झाडावर चढले की लखन माकड दादाही झाडावर बसलेले असणार आणि सुंदरी मांजरीताई झाडीत लपलेले असणार. मग वाघोबा ससेभाऊ खाली झाडावरनं खाली येण्यासाठी झाडाखाली थांबतील. मग लखन माकड दादानी पिंजरा खाली सोडायचा, वाघोबाला पिंजऱ्यात अडकवायचं. आणि लखन माकड दादांच्याकडे एका शिकाऱ्याचा राहिलेला पिंजरा होता. ही कल्पना सगळ्यांनी पटली आणि तिघे मित्र दुसऱ्या दिवशी आले. ठरल्याप्रमाणे सुंदरी मांजरींताई झाडीत लपल्या. लखन माकड दादा झाडावर पिंजरा घेऊन बसले आणि ससेभाऊ झाडाजवळ आले. वाघोबांना गुहेतनं चावू लागली. बाहेर प्राणी कोणतर दुकानात आला आहे म्हणून वाघोबा बाहेर आले ते ससेभाऊ पळायला लागले. ससेभाऊ पळायला लागले आणि झाडावर चढून बसले. लखन माकड दादांची शिट्टी आल्याबरोबर ससेभाऊ झाडावर चढले. तेवढ्यात वाघोबा झाडाखाली आले ससेभाऊंची शिकार करण्यासाठी. पण ससेभाऊ काय खाली येईनात. तेवढ्यात लखन माकड दादाने पिंजरा खाली सोडला आणि वाघोबा पिंजऱ्यात अडकले. अशा तऱ्हेने तिघा मित्रांनी वाघोबांना पिंजऱ्यात अडकवलं आणि सगळ्या जंगलच्या प्राण्यांची सुटका केली. मग तिघे मित्र आनंदाने निघून गेले आणि एक शिकारी येऊन वाघोबाचा पिंजरा घेऊन गेला. सगळ्या सुंदरबनच्या जंगलातल्या प्राण्यांचं संकट टळलं. ससेभाऊ, लखन माकड दादा आणि सुंदरी मांजरींताई यांच्या हुशारीने. म्हणून शांत विचार करून ताकद लावण्यापेक्षा बुद्धीचा उपयोग करावा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.